हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 15. सर्वात पहिले तर आपल्याला इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये 4 नॉलेज चेक दिलेले आहे. तर पहिलं नॉलेज चेकसाठी आपल्याला डिझायनिंग अ क्रिएटिव्ह इन्व्हिटेशन ग्रुप या ऑप्शन्सवर क्लिक करा. आणि याच्यातून आपल्याला बघा या ठिकाणी इन्व्हिटेशन कार्डच्या खाली तर टेक्स्ट युअर नॉलेजवर क्लिक करायचं आहे. तर हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. तर पहिलं नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 4 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग डिस्प्लेज अँड इन्व्हिटेशन कार्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा खालीलपैकी इन्व्हिटेशन कार्ड कोणतं आहे बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर द डॅशा टॅब ऑन द मेनू बार अलाउ यू टू चेंजेस द फॉन्ट स्टाईल ऑफ अ टेक्स्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर होम टॅब आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू हॅव क्रिएटेड अन इन्व्हिटेशन कार्ड इन द ऑनलाईन व्हर्जन ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड अँड वॉन्ट टू कन्वर्ट इट इंटू अ PDF फाईल. अंडर द फाईल मेनू अँड सेव्ह ॲज ऑप्शन यू विल सिलेक्ट द डॅश डॅश ऑप्शन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर डाउनलोड ॲज अ PDF आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोल यू क्लिक ऑन द एडिट अ सिलेक्टेड टेम्पलेट इन ऑनलाईन मोड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ओपन इन ब्राउझर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला दुसरं नॉलेज चेकसाठी मास्टरिंग इफिशियंट नोट टेकिंगवर क्लिक करा. आणि यामध्ये बघा टेम्पलेट फॉर इफिशियंट नोट टेकिंगच्या खाली इथं दिलेलं आहे टेस्ट युअर नॉलेज. हे आपलं 2 नंबरचं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 2 नंबरच्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला एकच प्रश्न दिलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज वन ऑफ द स्टेप्स टू सेव्ह अ डॉक्युमेंट फॉर द फर्स्ट टाइम म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर सेव्ह ॲज आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं नॉलेज चेक झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI होम वर्कआउट या ऑप्शन्सवर क्लिक करा. यामध्ये बघा इथं दिलेलं आहे तिसरं नॉलेज चेक. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर तिसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, व्हिच AI फीचर इन होम वर्कआउट ॲप ट्रॅक युजर मूवमेंट फॉर रिअल टाईम फीडबॅक म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर कॉम्प्युटर विजन्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. होम वर्कआउट AI सजेस्ट डाएट प्लॅन्स बेस्ड ऑन एक्सरसाइज इंटेन्सिटी म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ट्रू आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक इथे सोडवणं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला चौथं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI टायपिंग बोल्ट या ऑप्शन्सवर क्लिक करा. आणि याखाली जे दिलेलं आहे हे आपलं चौथं नॉलेज चेक असणार आहे. तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, हाऊ डज टायपिंग बोल्ट हेल्प युजर्स इम्प्रूव्ह देअर टायपिंग म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ट्रॅकिंग टायपिंग इरर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट मेक टायपिंग बोल्ट युजिंग अमाऊंग अदर टायपिंग टूल्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर लर्न्स युजिंग टायपिंग पॅटर्न्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चारही नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि इथे स्कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर 4 नॉलेज चेक झाल्यानंतर सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 4 सिम्युलेशनचे प्रश्न दिलेले आहेत. तर याच्यातून पहिला प्रश्न स्टार्ट करा. फॉन्ट स्टाईल आर यूज टू चेंज द लुक ॲट द ऑफ द टेक्स्ट ऑफ गिव मोर emphasis on specific text in the Word document. So changes the font style to Callisto MT and also change the font color to dark blue of the selected text म्हणत आहे. तर फॉन्ट आपल्याला कोणता करा म्हणते कॅलिस्टो MT. तर फॉन्टच्या ग्रुपमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला कॅलिस्टो MT हा फॉन्ट घ्या. त्यानंतर काय सांगितलेलं आहे डार्क ब्लू कलर घ्यायचा आहे फॉन्ट कलर. तर फॉन्ट कलरमध्ये जा. फॉन्ट कलरमध्ये गेल्यानंतर आपल्याला याच्यातून डार्क ब्लू कलर याच्यातून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट.
Save as aims to create a new folder or save an existing file to a new location with the same name or a different title. Hence rename your document with the new name invitation card and save it म्हणत आहे. तर यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातून डेस्कटॉप निवडा, त्याला नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा. एवढ्या स्टेप्स करायच्या आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. सेव्ह ॲज अलाउ यू us to save our work for the first time and also it will ask for it what name it will be saved and where it will be saved. So save the given document on your desktop using save as with the name. टेक नोट म्हणत आहे, तर टेक नोट नावाने यांना डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे. फाईल टॅबवरचा सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप घ्या, टेक नोट इथे नाव येते त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे याच्यातून. टेम्पलेट बेसिकली इन्फोर्स ओव्हरऑल कन्सिस्टन्सी बाय हॅव्हिंग अ प्रिडेटरमाइंड स्ट्रक्चर अँड लेआउट. सो इन मायक्रोसॉफ्ट वर्ड सर्च फॉर द टेक नोट टेम्पलेट इन द सर्च बार एरिया अँड क्रिएट द टेम्पलेट म्हणत आहे. तर सर्च बारवर इथे क्लिक करा. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे टेक नोटवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा. तर एवढ्या स्टेप्स फॉलो करा आणि त्यानंतर ओके करून आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर सर्व सोडवल्यानंतर एंड एक्झामला येस करा. पाहू शकता आपला स्कोर्स आजच्या डेटमध्ये पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ-पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ-पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करा. तर सेल्फ-पाथ लर्निंगचे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा याच्यातून. टू ॲडजस्ट द फॉन्ट साईज in an invitation template in MS Word locate the dash box on the dash टॅब म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर फॉन्ट साईज होम आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. यू हॅव जस्ट कम्प्लिटेड डिझायनिंग अँड इन्व्हिटेशन कार्ड टेम्पलेट इन MS Word. व्हॉट इज द करेक्ट मेथड टू सेव्ह दिस टेम्पलेट ॲज अ PDF म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. गो टू द फाईल टॅब, सेव्ह ॲज अँड डाउनलोड ॲज अ PDF. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. वेअर कॅन यू टिपिकली फाइंड अँड ॲक्सेप्ट प्री डिझाईन नोट टेकिंग टेम्पलेट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. गो टू द office.com सर्च फॉर नोट टेकिंग टेम्पलेट. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ युजिंग टेम्पलेट फॉर नोट टेकिंग इन मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर असणार आहे इट हॅज मल्टिपल फॉर्मॅटिंग ऑप्शन्स. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. करेक्ट आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट करा. व्हॉट इज द रोल ऑफ द डिझायनर टॅब इन MS वर्ड 365 म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर क्विकली अप्लाय अ फॉर्मॅटेड थीम फॉर द कंटेंट हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर सर्व झाल्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेल्फ-पाथ लर्निंग सोडवायचं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्णतः आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ-पाथ लर्निंग झाल्यानंतर गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर गायडेड डू इट युअर सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. ओपन अ गिवन डॉक्युमेंट, सिलेक्ट द टेक नोटिंग अँड नोट्स टेक नोट्स म्हटलेलं आहे आणि अँड मेक इट इटॅलिक युजिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप अँड इटॅलिक म्हणत आहे. तर टेक नोट या शब्दाला सिलेक्शन करा म्हणते आणि त्यानंतर इटॅलिक करा इथून आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. इन द गिवन MS Word document, select the text chapter and replace the selected word with topic you are using home tab म्हणत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी चॅप्टर हे नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला टॉपिक हे नाव चेंज करायचं आहे. तर चॅप्टर या नावाला सिलेक्शन करा. त्यानंतर रिप्लेस या ऑप्शन्सवर क्लिक करा. चॅप्टर इथे ऑटोमॅटिक आलेला आहे आणि रिप्लेस विथमध्ये आपल्याला कोणतं नाव टाकायचं आहे, टॉपिक्स. तर यामध्ये अशा प्रकारे टॉपिक नाव टाका. त्यानंतर रिप्लेस ऑलवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. त्यानंतर ओके करा आणि याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, सेव्ह द डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप ॲज द टेम्पलेट फॉर इफिशियंट नोट टेकिंग युजिंग फाईल टॅब अँड सेव्ह ॲज म्हणत आहे. तर या फाईलला सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा.
त्यानंतर सेव्ह ॲजवर क्लिक करा. डेस्कटॉप निवडायचं आहे आणि त्याला नाव कोणतं द्या म्हणत आहे, टेम्पलेट फॉर इफिशियंट नोट टेकिंग म्हणत आहे. तर हे नाव देण्यासाठी या नावाला याच्यातून मी कॉपी करून घेतो आणि फाईल नेममध्ये ते नाव मी टाकत आहो. तर तुम्ही टाईपसुद्धा करू शकता किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं आहे. इन द गिवन डॉक्युमेंट ओपन न्यू ब्लँक वर डॉक्युमेंट युझिंग अ फाईल टॅब. न्यू ब्लँक डॉक्युमेंट म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा, न्यूवर जायचं आहे आणि यातून ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न. इन द गिवन डॉक्युमेंट ड्रॉ अ टेक्स्ट बॉक्स अँड एंटर लेट्स पार्टी टेक्स्ट इन इट युझिंग इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप अँड टेक्स्ट बॉक्स म्हणत आहे. तर आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स घ्या म्हणत आहे आणि त्यामध्ये लेट्स पार्टी असं नाव त्यामध्ये टाईप करा म्हणते. इन्सर्टवर जा, टेक्स्ट बॉक्सवर जा, ड्रॉ टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा आणि ते तो ड्रॅग करून काढायचा आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला लेट्स पार्टी असं नाव टाईप करण्यासाठी एक तर टाईप करा किंवा कॉपी पेस्ट करून ते या टेक्स्ट ग्रुपमध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड ड्युटीवर सेव्ह झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. एंड एक्झामला येस करायचा आहे. तर पाहू शकता आपला स्कोर आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं गायडेड ड्युटी युअर सेव्ह झाल्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, प्रोजेक्ट ऑन माय स्कूल विथ टेबल पिक्चर हेडिंग विच टूल्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा तर MS वर्ड आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. डिझाईन अ सर्टिफिकेट फॉर कॉम्पिटिशन स्टेप्स म्हणत आहे. तर याचं उत्तर पहिलेच असणार आहे, यूज MS वर्ड ऑर DTP सॉफ्टवेअर इन्सर्ट टेक्स्ट बॉक्सेस अँड फॉर्मॅट फॉन्ट्स. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. क्रिएट अ डायरी दॅट हायलायटिंग स्पेलिंग इरर ऑटोमॅटिकली विच फीचर्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा तर याचं उत्तर स्पेल चेक आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. फॉर सायन्स फेअर यू वॉन्ट टू कम्पेअर 5 प्लॅन्ट्स अँड शो ग्रोथ चार्ट विच सॉफ्टवेअर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा तर याचं उत्तर असणार आहे एक्सेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. टीचर गिव्ह मॅथ असाइनमेंट फॉर टोटल ॲव्हरेज ग्राफ्स विथ टूल्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा तर याचं उत्तर एक्सेल आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. स्टुडंट क्रिएट पॉवरपॉईंट बट फॉरगट टू सेव्ह व्हॉट हॅबिट शोल यू लर्न म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा तर याचं उत्तर सेव्ह वर्क रेग्युलरी युझिंग सेव्ह ऑर सेव्ह ॲज आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. यू वॉन्ट टू क्रिएट युअर ओन ई-बुक विथ पिक्चर चॅप्टर्स विच सॉफ्टवेअर्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा तर याचं उत्तर असणार आहे वर्ड प्रोसेसर. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. क्रिएट अ प्रेझेंटेशन ऑन हेल्दी फूड व्हॉट शोल यू इन्क्लूड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा तर याचं उत्तर असणार आहे इमेज, बुलेट्स पॉईंट अँड शॉर्ट व्हिडिओज हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. यू वॉन्ट टू प्रिंट होमवर्क व्हॉट शोल यू चेक बिफोर प्रिंटिंग म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. इफ द फाईल सेव्ह प्रॉपरली अँड प्रिंटर इज अ रेडी हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. टीचर वॉन्ट टू क्रिएटिव्ह रिझ्यूम विच टूल फीचर्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा तर याचं उत्तर MS वर्ड विथ टेम्पलेट आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 15 करेक्ट कम्प्लिटली सोडवायचं आहे.